नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण येथे डिस्कस करणार आहोत डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा कायदे. आज आपण येथे पाहणार आहोत नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955. तर चला मग सुरुवात करू आजच्या या कायद्याला. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट 1955. हा अधिनियम आपल्या सिलेबस मध्ये एकूण 4 गुणांसाठी समाविष्ट आहे. यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. या अधिनियमामध्ये एकूण 17 कलमे आहेत. यात एकही प्रकरण नाहीये. आपल्या सिलेबस मध्ये समाविष्ट असलेली कलमे आहेत 2, 3, 4, 7, 10 व 14A. तर चला मग वळूया आपल्या मेन कायद्याकडे. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट 1955. भारतामध्ये असलेली जाती व्यवस्था किंवा अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी 1955 साली अस्पृश्यता गुन्हे अधिनियम 1955 हा कायदा लागू करण्यात आला. कोणता कायदा? अस्पृश्यता गुन्हे अधिनियम 1955. या अधिनियमाचा मुख्य आधार होता भारतीय राज्यघटनेतील कलम 17. हा कलम 17 जो आहे तो पूर्णतः अस्पृश्यतेला प्रतिबंध करतो. अस्पृश्यता पाळणे हे कायद्याने दंडनीय अपराध ठरवतो. परत 1976 साली या अधिनियमामध्ये इलाया पेरुमल समितीच्या शिफारशीनुसार सुधारणा करण्यात आली. या सुधारणेनुसार या अधिनियमाचे नाव नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 असे करण्यात आले. ही सुधारणा 19 नोव्हेंबर 1976 ला स्वीकारण्यात आली किंवा करण्यात आली. म्हणजे 19 नोव्हेंबर 1976 रोजी अस्पृश्यता गुन्हे अधिनियम 1955 चे नाव बदलून नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 असे करण्यात आले. नंतर या अधिनियमाचा उद्देश काय होता पहा. नागरी हक्क संरक्षण अधिनियम या अधिनियमाचा उद्देश अस्पृश्यतेबाबत जाहीर शिकवणी देणे, अस्पृश्यता पाळणे व यातून उद्भवणारी कोणतीही असमर्थता लादण्याबद्दल व त्याच्याशी निगडीत असलेल्या बाबी संबंधित शिक्षा करणे. या अधिनियमाचा विस्तार संपूर्ण भारतभर आहे. जेव्हा हा अधिनियम लागू करण्यात आला होता म्हणजेच 1 जून 1955 रोजी हा अधिनियम लागू करण्यात आला होता आणि सुरुवातीपासूनच हा अधिनियम संपूर्ण भारतात लागू आहे. ठीक आहे. कलम 2 व्याख्या. कलम 2 मध्ये व्याख्या देण्यात आल्या आहेत. ऍज युज्युअल प्रत्येक कायद्यामध्ये कलम 2 मध्ये व्याख्या असतात. कलम 2 मधील खंड ए आहे नागरी हक्क सिव्हिल राईट्स. तर नागरी हक्क याचा अर्थ काय दिलाय पहा. कलम 17 द्वारे अस्पृश्यता नष्ट केल्या कारणाने एखाद्या व्यक्तीला उपलब्ध होणारा कोणताही हक्क. तर काय आहे नागरी हक्काची व्याख्या. कलम 17 द्वारे अस्पृश्यता नष्ट केल्या कारणाने एखाद्या व्यक्तीला उपलब्ध होणारा कोणताही हक्क. भारतीय संविधानातील कलम 17 जो अस्पृश्यता प्रतिबंध करतो त्या कलमाद्वारे अस्पृश्यता नष्ट केल्यानंतर व्यक्तींना जे अधिकार प्राप्त होतात त्यांना काय म्हणायचं, तर त्यांना नागरी हक्क असं म्हणायचं. ठीक आहे. तर कलम 2 चा पोटकलम ए आहे हॉटेल. हॉटेल हॉटेल याचा अर्थ काय आहे तर विश्रांतीगृह, भोजनालय, निवासगृह, कॉफीगृह व कॅफे. विश्रांतीगृह ज्याला आपण रेस्ट हाऊस म्हणतो, भोजनालय म्हणजे डायनिंग हॉल, निवासगृह म्हणजे लॉज, कॅफे व कॉफीगृह हे सर्वांना माहितच आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे खंड बी पोटकलम बी स्थान म्हणजे प्लेस. यामध्ये कोणते घटक आहेत तर कोणतेही घर, इमारत किंवा अन्य बांधकाम केलेली कोणतीही वास्तू, तसेच यात तंबू, वाहन व जलयान यांचाही समावेश होतो. स्थानामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश आहे तर घर, इमारत, बांधकाम वास्तू, तंबू, वाहन व जलयान यांचा समावेश होतो. नंतर पोटकलम सी आहे. कलम 2 मधील पोटकलम सी आहे सार्वजनिक करमणुकीचे स्थान, प्लेस ऑफ पब्लिक एंटरटेनमेंट. तर सार्वजनिक करमणुकीचे स्थान याचा अर्थ काय दिलाय पहा. तर जनतेला प्रवेश दिला जातो आणि करमणूक उपलब्ध करून दिली जाते असे कोणतेही स्थान. समजलं. जेथे जनतेला प्रवेश दिला जातो व करमणूक उपलब्ध करून दिली जाते असे कोणतेही स्थान. मग ते थिएटर असेल, सिनेमागृह, एखादं स्टेडियम असेल, म्युझियम असेल,
एखादा पार्क असेल, गार्डन असेल, जिथे आपल्याला एंटरटेनमेंट पर्पजसाठी आपण जिथे जातो, जिथे करमणूक म्हणून आपण जातो, मनोरंजनासाठी थोडक्यात आपण जिथे टाइम स्पेंड करण्यासाठी जातो, असे ठिकाण म्हणजे काय? सार्वजनिक करमणुकीचे ठिकाण. नंतर पोटकलम डी आहे सार्वजनिक प्रार्थना स्थान किंवा उपासना स्थान, प्लेस ऑफ पब्लिक वर्शिप. ठीक आहे, याचा अर्थ काय दिलाय पहा. तर सार्वजनिक धार्मिक प्रार्थनेचे स्थान म्हणून जे वापरले जाते किंवा कोणतेही धार्मिक कार्य करण्यासाठी व प्रार्थना करण्यासाठी सार्वजनिक पूजे अर्चेची जागा म्हणून वापर होतो अशी जागा, व जी जागा कोणत्याही धर्माच्या, धार्मिक संप्रदायाच्या व त्यांच्या वर्गाच्या व्यक्तीस सामान्यपणे खुली केलेली असते. समजलं? म्हणजे असे कोणताही पब्लिक प्लेस, रिलीजियस पब्लिक प्लेस आपण त्याला म्हणूया, सार्वजनिक धार्मिक ठिकाण जिथे कोणतेही धार्मिक कार्य करण्यासाठी ते सर्वांसाठी खुले असते. ठीक आहे, मग यामध्ये आणखीन कोणते घटक आहेत पहा. अशा कोणत्याही स्थानाशी अंगभूत असलेली अशा सर्व जमिनी व दुय्यम पवित्र स्थाने, जेथे कोणतेही धार्मिक कार्य व प्रार्थना केली जाते अशा जमिनीशी रिलेटेड इतर दुय्यम पवित्र स्थान. आणखीन काय? खाजगी मालकाच्या प्रार्थना स्थान म्हणून वापर करण्यास त्याच्या मालकाने मुभा दिली आहे असे स्थान. सपोज आपण आपल्या गार्डन एरियामध्ये किंवा आपल्या घरामध्ये एखादं मंदिर किंवा देऊळ बांधलंय आणि आपण ते सर्वांसाठी ओपन ठेवलंय की कोणीही तेथे येऊन पूजा वगैरे करू शकतो, असा जो स्थान आहे ते. आणखीन काय? अशा खाजगी मालकीच्या उपासना स्थानाशी अंगभूत असलेली अशी जमीन किंवा दुय्यम पवित्र स्थान. आणि असा जो देऊळ किंवा मंदिर आहे जो प्रायव्हेट आहे बट त्याच्या मालकाने ते सगळ्यांना पब्लिकली यूज करण्यासाठी ओपन करून दिलाय, याच्याशी रिलेटेड असलेला दुसरा दुय्यम पवित्र स्थान. ठीक आहे, हे सर्व जनरल आहे. सार्वजनिक प्रार्थना स्थान आपल्याला त्या शब्दावरून कळते की सार्वजनिक म्हणजे पब्लिकली यूज साठी ठेवलेलं आहे. प्रार्थना स्थान म्हणजे जिथे आपल्याला धार्मिक कार्य करण्यासाठी असलेली जागा थोडक्यात. नंतर आहे विहित. विहित याचा अर्थ प्रिस्क्राइब्ड, याचा अर्थ या अधिनियमाखाली करण्यात आलेल्या नियमाद्वारे विहित. नंतर आहे DB अनुसूचित जाती शेड्यूल्ड कास्ट, याचा अर्थ संविधानाच्या कलम 366 खंड 24 मध्ये दिलेला अर्थ. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 कलम 2 त्याचा पोट कलम DB यामध्ये अनुसूचित जाती म्हणजेच शेड्यूल्ड कास्ट याचा अर्थ काय दिलाय, तर संविधानाच्या कलम 366 खंड 24 मध्ये दिलेला अर्थ. ठीक आहे, नंतर पोट कलम E आहे दुकान किंवा शॉप, दुकान म्हणजेच शॉप, याचा अर्थ जेथे एकतर घाऊक किंवा किरकोळ किंवा अशा दोन्ही प्रकारे माल विकला जातो अशी वस्तू. मग यामध्ये फेरीवाला किंवा विक्रेता यांच्याकडून माल विकला जात असेल. नंतर धुलाई घर, लॉन्ड्री ज्याला म्हणतो. नंतर केशकर्तनालय म्हणजेच सिंपल लँग्वेज मध्ये सॅलॉन किंवा पार्लर. आणखीन काय, तर जेथे ग्राहकांना सेवा उपलब्ध करून दिली जाते असे अन्य कोणतेही स्थान. नंतर कलम 3 आहे धार्मिक कारणाखाली अपात्र ठरवण्याबाबत शिक्षा, म्हणजेच धार्मिक निसमर्थता लादण्याबाबत शिक्षा. याला इंग्लिश मध्ये म्हणतात पनिशमेंट फॉर इन्फोर्सिंग रिलीजियस डिसॅबिलिटीज. कलम 3 मध्ये दोन पोट कलम आहेत, A व B. ते काय, A मध्ये काय म्हटलंय पहा, जो कोणी व्यक्तीच्या धर्माच्या व वर्गाच्या सार्वजनिक पूजे अर्चेच्या जागेत प्रवेश करण्यास प्रतिबंध करेल. ठीक आहे, सार्वजनिक पूजा अर्चेच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला प्रवेश करण्यास प्रतिबंध केलं. सार्वजनिक पूजा अर्चेची जागा काय किंवा सार्वजनिक उपासना स्थान मध्ये काय काय आहे, तर पब्लिकली ओपन प्लेस. कसला प्लेस? फॉर रिलीजियस पर्पज, धार्मिक कार्यांसाठी पब्लिकली ओपन असलेला कोणताही प्लेस सार्वजनिक पूजा अर्चा म्हणजेच सार्वजनिक उपासना स्थान या कन्सेप्ट मध्ये येतो. अशा कोणत्याही ठिकाणामध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करेल म्हणजे अडथळा करेल. नेक्स्ट काय आहे, सार्वजनिक पूजा अर्चेच्या व इतर कोणत्याही जागेत पूजा करण्यास किंवा प्रार्थना करण्यास वा कोणतेही धार्मिक कार्य करण्यास किंवा कोणतेही पवित्र तलाव, विहीर, झरा, जलप्रवाह, नदी, सरोवर यामध्ये स्नान करण्याचे व त्याचे पाणी वापरण्यास प्रतिबंध करेल अशी व्यक्ती. समजलं? सार्वजनिक पूजा अर्चेचं ठिकाण आहे किंवा सार्वजनिक उपासनेचं स्थान आहे, त्यामध्ये तो एखाद्या व्यक्तीला
प्रवेश करण्यास प्रतिबंध करत असेल, अशा ठिकाणी त्याला पूजा वगैरे करण्यास किंवा त्याचे धार्मिक कार्य पार पाडण्यास प्रतिबंध करत आहे, किंवा कोणतेही जर एखादा पवित्र तलाव आहे, विहीर, जलप्रवाह, कोणताही एखादा पवित्र जलस्रोत आहे, त्यामध्ये त्याला स्नान करण्यास प्रतिबंध करत आहे किंवा त्याचे पाणी वापरण्यास प्रतिबंध करत आहे, तर अशा प्रतिबंध करणारी व्यक्ती 1 महिना ते 6 महिने कारावास व 100 ते 500 रुपये इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र आहे. समजलं? धार्मिक कारणाखाली अपात्र ठरवण्याबाबत किंवा धार्मिक निसमर्थता लादण्याबाबत शिक्षा काय आहे? 1 महिना ते 6 महिने कारावास आणि 100 ते 500 रुपये द्रव्यदंड. नेक्स्ट आहे कलम 4. कलम 4 काय आहे पहा, सामाजिक अयोग्यता लादण्याबाबत शिक्षा. पनिशमेंट फॉर इन्फोर्सिंग सोशल डिसॅबिलिटीज. कलम 4 चा खंड 1 मध्ये काय म्हटलंय पहा, कोणत्याही दुकानात, सार्वजनिक उपहारगृहात, हॉटेलात किंवा सार्वजनिक करमणुकीच्या स्थानी प्रवेश नाकारल्यास, म्हणजे एखादं दुकान आहे, सार्वजनिक उपहारगृह म्हणजे जिथे आपण जेवण करतो, डायनिंग हॉल किंवा रेस्टॉरंट आहे, हॉटेल किंवा सार्वजनिक करमणुकीचे स्थान. सार्वजनिक करमणुकीच्या स्थानामध्ये कोणते स्थळ येतात? तर स्टेडियम असेल, म्युझियम असेल, गार्डन असेल, पार्क असेल, थिएटर असेल, असे घटक हे काय आहे? सार्वजनिक करमणुकीचे स्थान. अशा ठिकाणी एखाद्यास प्रवेश नकारल्यास. ठीक आहे. नंतर खंड 2 काय म्हटलंय पहा, कोणतेही सार्वजनिक उपहारगृह, हॉटेल, धर्मशाळा, सराई वा मुसाफिरखाना यात सर्वसाधारण समाजाच्या किंवा त्याच धर्माचे आहोत असे प्रतिपादन करणाऱ्या व त्याच्या कोणत्याही वर्गाच्या व्यक्तीच्या उपयोगासाठी ठेवलेले कोणत्याही भांड्याचा किंवा आणि इतर वस्तूंचा वापर करण्याची मनाई करेल. धर्मशाळा, सराई किंवा मुसाफिरखाना या तिघांचा अर्थ एकच आहे, थोड्या वेळाकरिता निवारा देणारी जागा. हे स्पेशली वाटकरूंसाठी असते, जे ट्रॅव्हलर्स असतात. आपण सपोज खूप एक्सपेन्सिव्ह लॉज वगैरे आपण अफोर्ड करू शकत नाही, तर आपण काय करतो, अशी जे धर्मशाळा असते यामध्ये काही थोडासा वेळ स्टे करतो, एखाद्या रात्रीचा आपण देखील मुक्काम वगैरे करतो, अशी जागा. सपोज धर्मशाळा हे स्पेसिफिक धर्माच्या व्यक्तीने बांधलेली असते, मग त्या ठिकाणी त्या समाजाचे जे व्यक्ती आहेत त्यांच्याच वापरासाठी ठेवलेले जे भांडे आहेत किंवा इतर जे वस्तू आहेत, ते वस्तू वापरण्यास त्या व्यक्तींना मनाई केल्यास. समजलं? धर्मशाळा किंवा सराई किंवा मुसाफिरखाना यामध्ये त्या स्पेसिफिक धर्माशी रिलेटेड व्यक्तींना वापरण्यासाठी जे भांडे किंवा इतर वस्तू ठेवले आहेत ते वापरण्यास इतर व्यक्तींना मनाई करणे, हे देखील काय आहे? सामाजिक अयोग्यता लादणे. नंतर खंड 3 मध्ये काय म्हटलंय पहा, कोणताही व्यवसाय किंवा धंदा तसेच नोकरी करण्यास प्रतिबंध करणे. खंड 4 आहे नदी, ओहोळ, झरा, विहीर, तलाव, हौद, पाण्याचा नळ किंवा अन्य जलस्थान वा कोणताही स्नानघाट अथवा दफनभूमी, स्वच्छता विषयक सोय किंवा कोणताही रस्ता व मार्ग किंवा सार्वजनिक उपयोगी इतर कोणतीही जागा याचा वापर करण्यास किंवा तेथे प्रवेश करण्यास प्रतिबंध केल्यास. नंतर खंड 5 आहे पूर्णतः किंवा अंशतः राज्य निधीतून ज्याचा खर्च चालवण्यात येतो असे कोणतेही धर्मदाय व सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरले जाणारे कोणतेही स्थान वापरण्यास व तेथे प्रवेश करण्यास मनाई करणे. राज्य निधीतून चालवण्यात येणारा कोणताही सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरला जाणारा एखादा ठिकाण असेल, असे ठिकाण वापरण्यास किंवा तेथे प्रवेश करण्यास मनाई करणे. खंड 7 आहे सार्वजनिक वाहनाचा वापर करणे व त्यात प्रवेश करण्यास मनाई करणे. पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करण्यासाठी प्रतिबंध केल्यास ते काय आहे? सार्वजनिक अयोग्यता लादली आहे असे समजावं. नंतर खंड 8 आहे कोणत्याही प्रकारच्या स्थानिक भागात एखाद्या राहण्याच्या वास्तूचे बांधकाम करणे, संपादन करणे वा वहिवाट करण्यात अडथळा आणणे. खंड 9 आहे सर्वसाधारण जनतेला वा एखाद्या वर्गासाठी खुल्या असलेल्या अशा कोणत्याही धर्मशाळेचा, सराईचा किंवा मुसाफिरखान्याचा वापर करण्यास मनाई करणे. ठीक आहे. खंड 10 आहे कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक तसेच सांस्कृतिक मिरवणुकीमध्ये भाग घेण्यास मनाई केल्यास. एखादी जत्रा आहे, देवाची जत्रा भरलेली आहे आणि अशी त्याची मिरवणूक चालू आहे, त्यामध्ये भाग घेण्यास प्रतिबंध केला किंवा मनाई केल्यास आपण काय करत आहोत? तर सामाजिक अयोग्यता लादत आहोत असा त्याचा अर्थ आहे. जड जवाहीर व आभूषणे वापरणे यास मनाई केल्यास
सामाजिक अयोग्यता लादणे यासाठी शिक्षा आहे 1 महिना ते 6 महिने कारावास आणि 100 ते 500 रुपये द्रव्यदंड. कलम 3 व कलम 4 दोन्हीसाठी शिक्षा सेम आहे 1 ते 6 महिने कारावास आणि 100 ते 500 रुपये द्रव्यदंड. कलम 3 आहे धार्मिक अयोग्यता लादणे आणि कलम 4 आहे सामाजिक अयोग्यता लादणे याबाबत शिक्षा. ठीक आहे. नंतर कलम 7 आहे अस्पृश्यतेतून उद्भवणाऱ्या अन्य अपराधाबद्दल शिक्षा, पनिशमेंट फॉर अदर ऑफेन्सेस अरायझिंग आउट ऑफ अनटचेबिलिटी. पोटकलम 1 आहे जो कोणी खंड ए आहे संविधानाच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला मिळणारा हक्क वापरण्यास प्रतिबंध करेल. नंतर खंड बी आहे एखादी व्यक्ती असा हक्क बजावताना तिची छेड काढेल, त्याला इजा करेल, त्रास देईल किंवा अडथळा निर्माण करेल किंवा तिच्यावर बहिष्कार घालेल. सपोज एखादी व्यक्ती नळावरती वगैरे पाणी भरत आहे आणि काही लोक येऊन त्याची छेड काढतात, मीन्स त्याला एखादं कमेंट वगैरे पास करत आहेत, तिला धक्का दिला. मग हे थोडक्यात त्यांनी काय केलं तर त्याचा हक्क बजावताना त्यांनी त्याची छेड काढली किंवा त्याला इजा केली किंवा त्रास दिला असा त्याचा अर्थ आहे. आणि यांनी कुठला गुन्हा केलाय? अस्पृश्यतेतून उद्भवणारा अन्य अपराध. ठीक आहे. नंतर खंड सी आहे तोंडी किंवा लेखी शब्दाद्वारे किंवा ध्वनिक्षेपाद्वारे किंवा दृश्य चित्रणाच्या किंवा अन्य माध्यमातून अस्पृश्यता पाळण्यास चिथावणी देईल. तोंडी किंवा लेखी. ध्वनिक्षेपक याचा अर्थ आहे लाऊडस्पीकर. दृश्य चित्रण मीन्स एखादे फिल्म किंवा इमेज किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून अस्पृश्यता पाळण्यास चिथावणी देईल. चिथावणी देणे म्हणजे अबेट, टू अबेट म्हणजेच अपप्रेरणा देणे. प्रेरणा आपण एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी प्रेरणा घेत असतो आणि अपप्रेरणा त्याच्या ऑपोजिट. किंवा लेखी शब्दाद्वारे एखाद्या व्यक्तीला किंवा लाऊडस्पीकरच्या द्वारे किंवा एखादे इमेज किंवा एखादं चित्र दाखवून जो कोणी अस्पृश्यता पाळण्यास चिथावणी देईल अशी व्यक्ती काय करत आहे? अस्पृश्यतेतून उद्भवणारा अन्य अपराध करत आहे. खंड डी आहे अनुसूचित जातीच्या एखाद्या व्यक्तीचा अस्पृश्यतेच्या कारणावरून अपमान करेल. मग हे काय आहे? अस्पृश्यतेतून उद्भवणारे अन्य अपराध आणि अशा व्यक्तीला शिक्षा आहे 1 ते 6 महिने कारावास आणि 100 ते 500 रुपये द्रव्यदंड. अस्पृश्यतेतून उद्भवणाऱ्या अन्य अपराधाबद्दल शिक्षा आहे 1 ते 6 महिने कारावास व 100 ते 500 रुपये द्रव्यदंड. खंड 1 साठी. नंतर या खंडाशी रिलेटेड स्पष्टीकरण दिलंय पहा. एखाद्या व्यक्तीने पुढील गोष्टी केल्यास तिने अन्य व्यक्तीवर बहिष्कार टाकला असे मानले जाईल. तर काय? घर किंवा जमीन भाड्याने देण्याचे नकारले, व्यक्तीबरोबर धंदा करण्याचे नकारले किंवा परंपरेने चालत आलेले एखादी सेवा उपलब्ध करून देण्याचे किंवा तिच्याकडून ती सेवा घेण्याचे नकारणे. घर किंवा जमीन भाड्याने देण्याचे नकारले किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर पार्टनरशिप मध्ये एखादा बिझनेस करण्याचं तुम्ही जर नकारलं किंवा त्याच्याकडून एखादी सर्व्हिस घेण्याची तुम्ही नकारले किंवा कल्चरने चालत आलेली एखादी सेवा किंवा सर्व्हिस तुम्ही त्याला उपलब्ध करून दिली नाही तर तुम्ही काय केलंय? त्या व्यक्तीवरती बहिष्कार टाकलाय असं समजले जाते. नंतर काय? अशा दुसऱ्या व्यक्तीशी तिने सर्वसामान्यपणे जे सामाजिक, व्यावसायिक किंवा व्यापार धंदेविषयक संबंध ठेवले असते ते ठेवण्याचे तिने टाळणे. नेक्स्ट आहे जर एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अस्पृश्यतेची जाहीर शिकवण दिल्यास. दुसरा आहे जातीव्यवस्थेच्या कोणत्याही परंपरेच्या आधारावर अस्पृश्यता पालनाचे समर्थन केल्यास. डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट तुम्ही अस्पृश्यतेची जाहीर शिकवण दिली किंवा परंपरेच्या आधारावरती अस्पृश्यता पालनाचे समर्थन केले म्हणजेच काय? अस्पृश्यतेला सपोर्ट केल्यास काय झालं? ते बहिष्कार टाकला असं समजण्यात येतं. आणि याच्यासाठी शिक्षा काय आहे? 1 ते 6 महिने कारावास व 100 ते 500 रुपये द्रव्यदंड अकॉर्डिंग टू सेक्शन 7. नंतर पोटकलम 1A आहे राज्यघटनेच्या कलम 17 अन्वये अस्पृश्यता नष्ट केल्या कारणाने एखाद्या व्यक्तीला मिळणारा कोणताही हक्क तिने वापरल्याबद्दल बदला म्हणून जर कोणी त्या व्यक्तीचे शरीर किंवा मालमत्ता याबाबत अपराध केला तर राज्यघटनेच्या कलम 17 अन्वये अस्पृश्यता नष्ट केल्या कारणाने एखाद्या व्यक्तीला मिळालेले हक्क तिनं बजावले याचा बदला म्हणून
याचा बदला म्हणून जर एखादी व्यक्ती त्या स्पेसिफिक व्यक्तीचं शारीरिक किंवा मालमत्ता याच्याशी रिलेटेड अपराध केला तर शिक्षा आहे 2 वर्षाहून अधिक मुदतीचा कारावास आणि द्रव्यदंड. कमीत कमी शिक्षा किती होईल? कमीत कमी 2 वर्ष शिक्षा होईल आणि सोबतच द्रव्यदंडासही ती व्यक्ती पात्र असेल. नंतर पोटकलम 2 आहे, आपल्याच समाजाच्या किंवा त्यातील कोणत्याही वर्गाच्या एखाद्या व्यक्तीने अस्पृश्यता पाळण्यास नकार दिला या कारणावरून एखाद्या विशिष्ट गटाच्या व्यक्ती, ठीक आहे, एखाद्या विशिष्ट गटाची व्यक्ती अस्पृश्यता पाळण्यास चिथावणी देत आहे किंवा त्याचे समर्थन करत आहे आणि त्याच्याच समाजातील एखादी व्यक्ती असे करण्यास नकार देत आहे, म्हणजे काय करत आहे? अस्पृश्यता पाळण्यास नकार देत आहे. आणि या रिझनमुळे पुढे काय म्हटलंय पहा, तिला अशा समाजाचा किंवा वर्गाचा घटक म्हणून जो हक्क मिळू शकेल तो हक्क नकारल्यास आणि अशा अस्पृश्यता पाळण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या समाजाचा किंवा त्या वर्गाचा घटक म्हणून जे हक्क प्राप्त होतात ते हक्क नकारल्यास किंवा त्या व्यक्तीला जातीबाहेर टाकण्यात कोणत्याही प्रकारे भाग घेतल्यास किंवा त्या व्यक्तीला जातीबाहेर टाकण्यामध्ये कोणत्याही प्रकारे भाग घेतल्यास अशा व्यक्तीला शिक्षा आहे 1 ते 6 महिने कारावास आणि 100 ते 500 रुपये द्रव्यदंड. कलम 10 आहे अपराधास सहाय्य, अबेटमेंट ऑफ द ऑफेन्स. अपराधास सहाय्य, जो कोणी या कायद्याखाली घडणाऱ्या गुन्ह्यास प्रोत्साहन देईल त्याला या कायद्यातील शिक्षेच्या तरतुदीप्रमाणे शिक्षा होईल. अधिनियमांतर्गत जे काही घडणारे गुन्हे आहेत, सामाजिक निसमर्थता लादणे असेल, धार्मिक निसमर्थता लादणे असेल किंवा अस्पृश्यतातून उद्भवणारे अन्य अपराध असेल, यामध्ये या गुन्ह्यांना करण्यासाठी जे कोणती व्यक्ती प्रोत्साहन देईल किंवा असे गुन्हे करण्यास सपोर्ट करेल, त्यांना प्रमोट करेल, अशी व्यक्ती या कायद्यातील शिक्षेच्या तरतुदीप्रमाणे त्या व्यक्तीला शिक्षा होईल. नेक्स्ट स्पष्टीकरण दिलंय पहा, जेव्हा सरकारी नोकर म्हणजेच लोकसेवक या अधिनियमाखाली येणाऱ्या शिक्षापात्र अपराधाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करेल किंवा करीत असेल तर त्याने गुन्ह्याचं प्रोत्साहन दिले असे गृहीत धरून त्याला या कायद्याखाली शिक्षा होऊ शकते. म्हणजे एखादा लोकसेवक जो आहे, म्हणजे येथे सपोज आपण एखादा पोलीस अधिकारी कन्सिडर करूया. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडे एखादी व्यक्ती कंप्लेंट घेऊन आली आहे जस्ट बिकॉज ती व्यक्ती अस्पृश्य आहे किंवा अनटचेबल आहे, या कारणामुळे तुम्ही त्याच्या तक्रारीकडे किंवा त्याच्या कंप्लेंटकडे दुर्लक्ष करत आहात किंवा त्याच्या सोबत जो अपराध घडला आहे त्याच्याकडे तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करत असाल तर तुम्ही काय करत आहात, तर तुम्ही गुन्ह्याचं प्रोत्साहन देत आहात असे कन्सिडर केले जाते आणि या अधिनियमाखाली असलेल्या शिक्षेस तुम्ही पात्र आहात. नेक्स्ट आहे कलम 14A, सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या कृतीला संरक्षण, प्रोटेक्शन ऑफ ऍक्शन टेकन इन गुड फेथ. यात काय म्हटलं पहा, या कायद्याअंतर्गत सद्भावपूर्वक केलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल केंद्र शासन तसेच राज्य शासन यांच्या विरुद्ध दावा, खटला किंवा इतर वैध कार्यवाही होऊ शकणार नाही. या कायद्याअंतर्गत सद्भावपूर्वक केलेल्या गोष्टीमुळे कोणत्याही नुकसानीबद्दल केंद्र शासन किंवा तसेच राज्य शासन यांच्या विरुद्ध दावा, खटला किंवा इतर वैध कार्यवाही करता येणार नाही. आपण एक छोटीशी रिव्हिजन घेऊया. कलम 3 आहे धार्मिक कारणाखाली अपात्र ठरवण्याबाबत शिक्षा. यासाठी शिक्षा आहे 1 ते 6 महिने कारावास व 100 ते 500 रुपये द्रव्यदंड. कलम 3. ठीक आहे. कलम 4 आहे सामाजिक अयोग्यता लादण्याबाबत शिक्षा. यासाठी देखील शिक्षा सेम आहे 1 ते 6 महिने कारावास व 100 ते 500 रुपये द्रव्यदंड. नंतर कलम 7 आहे अस्पृश्यतेतून उद्भवणाऱ्या अपराधाबद्दल शिक्षा. यामधील पोटकलम 1 चा खंड A, B, C आणि D साठी शिक्षा आहे 1 ते 6 महिने कारावास व 100 ते 500 रुपये द्रव्यदंड. नंतर कलम 10 आहे अपराधास सहाय्य केल्यास. यासाठी शिक्षा आहे या कायद्यातील शिक्षेच्या तरतुदीप्रमाणे. ठीक आहे. आता आपण आयोगाने विचारलेले प्रश्न पाहूयात.
पहिला प्रश्न आहे, नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 नुसार अस्पृश्यतेवर आधारित अपमान किंवा अपमानाचे प्रयत्न करणे कलम डॅश 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 नुसार शिक्षेस पात्र ठरतात. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2017चा. याचे उत्तर आहे ऑप्शन 3 कलम 7. कलम 7 मधील कलम 7 मधील पोट कलम 1 व त्यातील खंड डी आहे, अनुसूचित जातीच्या एखाद्या व्यक्तीचा अस्पृश्यतेच्या कारणावरून अपमान करणे. यासाठी शिक्षा आहे 1 ते 6 महिने कारावास व 100 ते 500 रुपये द्रव्यदंड. नेक्स्ट प्रश्न आहे, नागरी हक्क संरक्षण कायद्याच्या कलम डॅश 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 अन्वये या कायद्याखाली असणाऱ्या गुन्ह्यास चिथावणी देणाऱ्यास त्या गुन्ह्या एवढीच शिक्षा होईल. याचं उत्तर आहे ऑप्शन 2 कलम 10. कलम 10 आहे अपराधास सहाय्य म्हणजेच अपप्रेरणा देणे आणि जो कोणी या अधिनियमाखाली घडणाऱ्या गुन्ह्यास प्रोत्साहन देईल तो या कायद्यातील शिक्षेच्या तरतुदीप्रमाणे होणाऱ्या शिक्षेस पात्र असेल. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2017 ला आलेला. नंतर तिसरा प्रश्न आहे, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 च्या कलम 2DB मध्ये अनुसूचित जाती या संज्ञेला संविधानाचा अनुच्छेद डॅश 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 मध्ये त्यास नेमून दिलेला अर्थ आहे. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2016चा. याचे उत्तर आहे ऑप्शन 3 366. याचा खंड 24. पुढचा प्रश्न आहे, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 च्या कलम 10 मध्ये डॅश 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 या गुन्ह्याची तरतूद दिलेली आहे. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2016 ला विचारलेला. ऑप्शन 1 आहे, धार्मिक निसमर्थता लादण्याबाबत शिक्षा. हे कलम 3 रिलेटेड आहे. दुसरा आहे, सामाजिक निसमर्थता लादण्याबाबत शिक्षा. हे कलम 4 रिलेटेड आहे. तिसरा आहे, अस्पृश्यतेतून उद्भवणाऱ्या अपराधाबद्दल शिक्षा. हे कलम 7 रिलेटेड आहे. आणि नेक्स्ट आहे ऑप्शन 4, या अधिनियमातील अपराधास अपप्रेरणेचा गुन्हा. हे कलम 10 रिलेटेड आहे. म्हणजे उत्तर आहे ऑप्शन 4. नेक्स्ट प्रश्न आहे, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 च्या कलम 4 नुसार जो कोणी अस्पृश्यतेमुळे सामाजिक निसमर्थता लादेल त्याला जास्तीत जास्त डॅश 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 महिने कारावासाची शिक्षा होईल. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2013 ला विचारलेला. याचं उत्तर आहे ऑप्शन 4 6. जास्तीत जास्त 6 महिन्याचा कारावास. नेक्स्ट प्रश्न आहे, नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 मधील कोणते कलम ज्यामध्ये धार्मिक दुबळेपणाची अंमलबजावणी विषयी शिक्षेची तरतूद केली आहे. धार्मिक दुबळेपणाची अंमलबजावणी म्हणजे धार्मिक निसमर्थता लादणे. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2012चा. याचं उत्तर आहे ऑप्शन 2 कलम 3. कलम 3 हे धार्मिक दुबळेपणाची अंमलबजावणी विषयी शिक्षेची तरतूद म्हणजेच धार्मिक निसमर्थता लादणे या संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, हॉटेल मालकाने काही व्यक्तींना ते अस्पृश्य आहेत म्हणून हॉटेलमध्ये येण्यास नकार दिला. हॉटेल मालकाने सिव्हिल अधिकार संरक्षण अधिनियमाच्या कोणत्या कलमाखाली गुन्हा केला आहे. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2011 ला विचारलेला. याचं उत्तर आहे ऑप्शन 1 कलम 4. कलम 4 आहे सामाजिक अयोग्यता लादण्याबाबत शिक्षा. कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा सार्वजनिक उपहारगृहात प्रवेश करू न देणे हे काय आहे, सामाजिक निसमर्थता लादणे. यासाठी शिक्षा आहे 1 ते 6 महिने कैद व 100 ते 500 रुपये द्रव्यदंड. नंतरचा पुढचा प्रश्न आहे, नागरी हक्काचे संरक्षण कायदा 1955 च्या कोणत्या कारणासाठी एखाद्या व्यक्तीने अस्पृश्यतेच्या ग्राउंडवर एखाद्या व्यक्तीस आडकाठी केली तर शिक्षा होईल. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2011चा. याचे उत्तर आहे ऑप्शन 3 एखादे दुकान, सार्वजनिक खानावळ, हॉटेल, सार्वजनिक करमणुकीचे ठिकाण इत्यादी ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीला अस्पृश्यतेच्या कारणामुळे त्याला एंट्री करू न दिल्यास किंवा त्याला प्रवेश करण्यास प्रतिबंध केल्यास शिक्षा होईल. आणि हा आहे कलम 4 रिलेटेड. कलम 4 रिलेटेड आहे सामाजिक अयोग्यता लादणे. ठीक आहे, याला काय म्हणायचं, सामाजिक अयोग्यता लादणे. याच्यासाठी शिक्षा आहे 1 ते 6 महिने कैद व 100 ते 500 रुपये द्रव्यदंड. पुढचा प्रश्न आहे, अनुसूचित जातीच्या व्यक्तीचा अस्पृश्यतेच्या कारणावरून अपमान करणे किंवा अपमान करण्याचा प्रयत्न करणे या गुन्ह्याला नागरी हक्क संरक्षण कायद्यात शिक्षेची काय तरतूद आहे. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2011चा. याचं उत्तर आहे ऑप्शन 3 1 महिन्यापेक्षा कमी नाही व 6 महिन्यापेक्षा जास्त नाही असा तुरुंगवास.
व 100 ते 500 रुपये द्रव्यदंड. पुढचा प्रश्न आहे, दिवाणी हक्क संरक्षण कायदा 1955 मधील कोणते कलम ज्यामध्ये धार्मिक दुबळेपणाची अंमलबजावणी विषयी शिक्षेची तरतूद केली आहे? हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2010 चा. याचं उत्तर आहे ऑप्शन 3. याचं उत्तर आहे ऑप्शन 2 कलम 3. कलम 3 हे धार्मिक दुबळेपणाची अंमलबजावणी विषयी शिक्षेची तरतूद याच्याशी संबंधित आहे. ठीक आहे. कलम 2 मध्ये काय आहेत? व्याख्या आहेत. कलम 4 आहे सामाजिक निसमर्थता लादणे व कलम 7 आहे अस्पृश्यतेतून उद्भवणारे अन्य अपराध. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, दिवाणी हक्क संरक्षण कायदा 1955 मधील कलम 14 नुसार विश्वसनीयतेने घेतलेल्या निर्णयासंबंधी संरक्षण कोणाला असेल? ठीक आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन 4 1 व 2 बरोबर, म्हणजे केंद्र सरकार व राज्य सरकार. आय होप तुम्हाला हा कायदा समजला असेल. जर तुमचे काही प्रश्न असतील, जर काही अडचण असेल या कायद्या संबंधित, तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. मी ते क्लिअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. याचप्रमाणे डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा संबंधित इतर कायद्याचा विनाशुल्क अभ्यास करण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आपले जे कोणी पोलीस बांधव किंवा भगिनी डिपार्टमेंटल PSI मुख्यची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.